नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, पार्थ आता इथे एकटाच असा डायनिंग टेबलवरती नाराज थोडासा बसलेला असतो आणि तेव्हाच तिकडून जीवा आणि नंदिनी जॉगिंग करून येतात. तर नंदिनी म्हणत असते, आज छान चालू जॉगिंग, पण उद्या ना स्पीड वाढवायचं हं थोडं, असं म्हणत असतात. तर तेव्हा आता हे डायनिंग टेबलपर्यंत पोहोचतात. तर तेव्हा जीवा पार्थला बघितल्यानंतर लगेचच म्हणतो, अरे बडे भैया, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर तेव्हा नंदिनी सुद्धा पार्थला गुड मॉर्निंग करते आणि तेव्हा पार्थ सुद्धा आता नंदिनी आणि जीवाला गुड मॉर्निंग करतो. तर तेव्हा त्या नंदिनी जीवाला पाणी प्यायला देत असते. तर जीवा तिला म्हणतो, नाही नाही, मला अगोदर नाही आहे गरज, तू अगोदर पी. तर तेव्हा नंदिनी तशीच उभं राहून पाणी पित असते आणि जीवा तिला म्हणतो, अगं काय काय चाललंय का तुझं, बसून बसून पाणी प्यायचं, किती वेळाला सांगितलंय तुला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बघितलं का पार्थ, असे ओरडत असतात हे सारखं. तर तेव्हा पार्थ त्या दोघांच्याकडे बघून म्हणतो, अरे गोड दिसतात तुम्ही दोघं सुद्धा एकत्र. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे भाई, मॅडमनी तर आज नुसतं थकवलंय मला, माझ्यापेक्षा जास्त धावली आहे ती. आणि असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला एक फटकाच मारते आणि म्हणते, काही बोलू नका उगीचच. असं म्हटल्यानंतर पार्थ आणि जेव्हा तर हसू लागतात. तर नंदिनी आता म्हणते, बरं ठीक आहे, मी कलिंगडचा ज्यूस केलाय तुमच्यासाठी, मी घेऊन येते, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ विचारतो, खरंच का. तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही रे, अरे तिला ना मुद्दामून असं जिंकलेलं बघितलेलं मला आवडतं आणि बाळासाठी ती जी मेहनत करते ना, त्याचं खूप कौतुक वाटतं रे मला. आणि जीवाने असं म्हटल्यानंतर आता पार्थ मनातल्या मनात म्हणतो, काय ऐरणी आहे ना, जिला बाळ हवं आहे तिला बाळ नको आहे, आणि म्हणजे तिला बाळ होत नाहीये, आणि जिला बाळ होतंय त्या काव्यांना बाळ व्हायची योग्य वेळ काय आहे, असा प्रश्न पडलेला आहे. आणि असं तो सगळं काही विचारात हरवलेला असतो. तर तेव्हा जेव्हा त्याला असं थोडंसं हलवतो आणि म्हणतो, अरे हॅलो, कुठं हरवलायस. आणि असं या दोघांचं बोलणं चालू असं इतक्यातच नंदिनी आता कलिंगडचा ज्यूस घेऊन येते आणि पार्थसाठी सुद्धा देते. तर तेव्हा जेव्हा तिला बोलत असतो तर नंदिनी त्याला म्हणते, ऐका माझा अगोदर, गाळून आणलेला आहे ज्यूस, तुमच्या मनातलं ना मला अगोदरच सगळं काही कळतं. आणि असं या दोघांचं छान चालू असतं आणि इतक्यातच मानिनी येते आणि या दोघांना म्हणते, अरे वा वा, कलिंगड ज्यूस वगैरे छान चाललंय तुमचं. आणि पार्थला विचारते, तू का रे एकटा बसलायस, बायको कुठं आहे तुझी. आणि तेव्हा पार्थ काही न बोलता तसाच शांत बसतो आणि तो या सगळ्यांना थोडा अपसेट दिसत सुद्धा असतो. पण इकडे मात्र काव्या छान अशी अभ्यास करत बसलेली असते आणि तिचा भरपूर सारा अभ्यास झालेला असतो आणि ती स्वतःशी म्हणते, येस येस, पण थोडा वेळ थांबून म्हणते, काव्या, जास्त आनंदी एक्साइट व्हायची गरज नाही आहे, अजून 4 चॅप्टर्स व्हायचे आहेत ना, टार्गेट कंप्लीट केलं पाहिजे काव्या. पण काय करणार, डोक्यातनं इतके विचार सुरू आहेत की फोकसच नीट होत नाहीये. आणि ती म्हणते, बाबा नेहमी म्हणायचे, म्हणजे धनंजयचे शब्द आता तिला आठवू लागतात. धनंजय काव्याला म्हणत असो, हे बघ बाळा, डोक्यावर ही जी भरलेली बादली आहे ना, ती आधी रिकामी करायची, नसते विचार आहेत ना ते ओतून टाकायचे, तरच मग फ्रेश पाणी भरता येईल ना. आणि बादली जर आधीच भरलेली असेल तर मग त्यामध्ये नवे विचार कसे राहणार, कुठे राहणार, कळलं का. असं त्याने सगळं काही समजावून काव्याला सांगितलेलं असतं आणि आता हे सगळं काही काव्याला आठवत असं. तर तेव्हा काव्या म्हणते, बाबांना तर माझी बादली माहितीच नाही आहे, त्यांना कळल्यानंतर कसे रिॲक्ट होतील बाबा, खुश होतील का, की नाराज होतील, वाईट वाटेल का त्यांना, असा सगळा काही ती विचार करत असते. आणि म्हणते, बाबांना नेहमी वाटायचं मी खूप गोष्टी अचीव कराव्यात, आय एस व्हावं, आणि आता मी परत आय एसची तयारी सुरू केलेली आहे. आणि परत पोटाला हात लावून म्हणते, आणि हे, आणि परत म्हणते, नाही नाही, मी समजावेन ना बाबांना, सांगेन त्यांना, काहीतरी मार्ग काढू आपण यातून, पण कशासाठी, कोणासाठी. आणि पार्थना मी काय म्हणते ते कळत नाही आहे त्यांना आता, मग आता कोणाशी बोलू मी, असं ती बोलत विचार करत असते. आणि इतक्यातच रम्या आता धावत धावत तिथं येते आणि काव्याला मिठीच मारते, म्हणते, काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. आणि अगं, मला ना काल रात्री आईने गुड न्यूज दिली आणि मी तर उडालेच, आणि मी तर खरं काल रात्रीच येणार होते तुला कॉंग्रॅच्युलेट करायला, पण म्हटलं तुम्ही तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये असाल ना. आणि असं रम्याने आता म्हटल्यानंतर काव्याला तो क्षण आठवतो, म्हणजे आदल्या दिवशी रात्रीचा क्षण आठवतो, ज्यावेळेस पार्थ काव्याला म्हणत असतो, मी वेगळा नाही, तोच पार्थ आहे, पण तुम्ही आधीच्या काव्या राहिलेला नाहीत असं वाटून राहिलेलं आहे मला, जर तुम्हाला आई होण्याबद्दल शंका असेल तर, असं तो म्हणत असतो. आणि हे सगळं काही आता काव्याला आठवत असतं आणि त्या विचारात ती हरवलेली असते. आणि तेव्हा रम्या म्हणते, अगं काव्या, कुठे कुठे हरवलीस, बरं ते राहू देत,
या 2 बोटांपैकी एक बोट पकड बरं. तर तेव्हा काव्या विचारते, पण कशासाठी? तर तेव्हा रम्या म्हणते, अगं ते राहू दे, तू एक सिलेक्ट कर ना अगोदर. तर तेव्हा आता काव्या त्यामधला एक बोट सिलेक्ट करते. तर तेव्हा रम्या एकदमच एक्साइट होते आणि म्हणते, अगं तुला मुलगा होणार काव्या, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून परत तिला मिठी मारते. आणि तिला त्रास द्यायच्या उद्देशानेच ती तिथं आलेली असते. कारण तिला तर सगळं माहिती असतं ना मित्रांनो, की या दोघांच्यामध्ये याच गोष्टीवरून वाद चालू आहे ते. आणि आता काव्याला बरोबर त्या गोष्टीचा त्रास होत सुद्धा असतो. आणि इकडे आता पार्थ बाहेर अजूनसुद्धा त्याचं काम करत बसलेला असतो. आणि इतक्यातच मानिनी तिथे येते आणि पार्थला म्हणते, अरे पार्थ काय झालं, किती वेळ झालं, काव्या अजून आलेलीच नाही आहे बाहेर. ब्रेकफास्टही केलेला नाही आहे तिने, आहे कुठं ती, बोलव तिला. आणि असं हे दोघं बोलत असतात. तर तेव्हा पार्थ थोडं वरच्या दिशेने बघतो. तर काव्या त्याला तिथे दिसते. तर तेव्हा मानिनीला तो म्हणतो, ए बघ तिकडं आहे काव्या. आणि तेव्हा काव्या आता मोबाईल बघत बघत तशीच पायऱ्या उतरत असते. आणि तिच्या मागून रम्या मुद्दामूनच येते आणि मुद्दामून तिला असं धक्का दिल्यासारखं करते आणि मुद्दामून सावरते. आणि ते सगळं काही पार्थ आणि मानिनी इकडून बघत असतात. आणि ते बघितल्यानंतर पार्थला तर जोरात धक्का बसतो आणि तो रम्या असं म्हणून जोराने ओरडतो. आणि आपला हातामधला लॅपटॉप लगेचच बाजूला ठेवतो आणि तिच्यासमोर येऊन रम्यावरती ओरडतो, म्हणतो, काय करतेस तू, पडल्या असत्या ना त्या आता. तर रम्या म्हणते, अरे पार्थ पण मी कुठे काय केलेलं आहे, उलट तिचा तोल गेला आणि मी तिला आधार दिला रे. आणि काव्याला म्हणते, काव्या काय ग, लक्ष नव्हतं तुझं, आता जपून पावलं टाकली पाहिजेस ना तू. तर तेव्हा पार्थ आता काव्याचा हात धरतो आणि तिला म्हणतो, चला तुम्ही, असं म्हणून तो तिला आता तिथून घेऊन जातो. आणि रम्या मुद्दामून सगळं काही तिथे उभा राहून ते बघत हसत असते. आणि इतक्यातच आता नंदिनी तिथे येते आणि काव्याला म्हणते, बघ काव्या, तुझ्यासाठी छान असा कलिंगडाचा ज्यूस आणलेला आहे, साखर नाही काही नाही तरीसुद्धा एकदम छान गोड मस्त आहे. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं ताई, तू जेव्हापासून देशमुख झाली आहेस ना, तेव्हापासून माझ्या आवडीनिवडी विसरली आहेस का तू, मला नाही आवडत ना कलिंगड. तर तेव्हा आता वसू तिथे येऊन बसलेली असते आणि काव्याला म्हणते, अगो बाई, कलिंगड नाही आवडत का तुला, मग काय आवडतं ते तरी सांग. तर तेव्हा काव्या म्हणते, चिकू, द्राक्ष, पपई, अननस आणि हां, सगळ्यात जास्त आंबा आवडतो. आणि हे असं बोलत असतात मित्रांनो, इतक्यातच आता तिथून धनंजय आणि शारदा येतात. आणि तेव्हा धनंजय दरवाजात उभारूनच म्हणतो, येऊ का. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर हे सगळेजण खूपच खुश होतात. आणि काव्या तर लगेचच उठते आणि धावतच त्यांच्याकडे जाते. आणि काव्या आता जाऊन धनंजयला मिठीच मारते आणि त्यानंतर शारदाला सुद्धा जवळ घेते. तर तेव्हा मानिनी ओरडते, अगं काव्या, तिथेच उभी राहणार आहेस की काय, आत घेऊन ये त्यांना. आणि तेव्हा आता सर्वजण ते आत येतात. तर इकडे नंदिनी जीवाला हाक मारते, जीवा, आई बाबा आलेत, खाली या. आणि त्यानंतर आता नंदिनी सुद्धा पुढं जाऊन धनंजयला मिठी मारते. तर तेव्हा पुढं आल्यानंतर पार्थ आता धनंजयचा आशीर्वाद घेत असतो. तर तेव्हा धनंजय त्याला थांबवतो आणि म्हणतो, अहो जावई बापू, आशीर्वाद नाही घ्यायचा, गळाभेट करायची. आणि म्हणतो, तुमच्यामुळे आम्ही आजोबा होणार आहोत आणि सुख मिळते आम्हाला, अभिनंदन तुमचं. आणि तेव्हा जीवासुद्धा आता तिथं असतो आणि तो लगेच म्हणतो, बाबा पाया पडतो. तर तेव्हा धनंजय त्याला मात्र आशीर्वाद घ्यायला देतो आणि त्याची गळाभेट करत नाही. तर तेव्हा आता म्हणजे त्याला इग्नोर केल्यासारखं करतो थोडंसं आणि परत तो पार्थसोबत बोलू लागतो. आणि पार्थला म्हणतो, पार्थ, तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाऊन आलात का, काय म्हणाले डॉक्टर. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही गेलो नाही, आता जाणार आहे. तर तेव्हा धनंजय विचारतो, पण कधीची अपॉइंटमेंट घेतली. आणि तेव्हा आता जीवाला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं, म्हणजे ती गोष्ट त्याला जाणवते आणि तो आपली पावलं हळूहळू मागे घेऊ लागतो. आणि ते आता सगळं काही बरोबर ही वसू आणि रम्या जी असते त्या दोघीसुद्धा नोटीस करतात की जीवाला त्या गोष्टीचा त्रास होत आहे. तर इकडे आता शारदासुद्धा काव्याला म्हणते, काव्या, अगं ताईच्या अगोदर नंबर लावलास हा. तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते, अगं आई बरोबर आहे, देशमुखांची थोरली सून आहे ती, आधी तर तिनेच नंबर लावायला हवा ना. आणि इकडे जीवा मात्र ते सगळं काही बघत उभा असतो आणि त्याला थोडासा धक्कासुद्धा बसलेला असतो. तर मानिनी म्हणते, अगं मुलीनो, बसून गप्पा मारा, मी पाणी घेऊन येते, असं म्हणून त्यांना बसायला सांगते आणि आतमध्ये ती पाणी आणायला जाते. आणि इतक्यातच आता एक जण आंबे घेऊन येतो आणि तिथं टेबलवरती ठेवतो. आणि आंबे बघितल्यानंतर काव्या तर भलतीच खुश होते. तर तेव्हा धनंजय म्हणतो, अगं काव्या, ऐन उन्हाळ्यात एवढी गोड बातमी दिलीस, मग तुझं तोंड गोड करण्यासाठी याच्यापेक्षा उत्तम गोष्ट आम्हाला सुचलीच नाही. तर तेव्हा काव्या म्हणते, बाबा मी आत्ताच सगळ्यांना सांगत होते की मला आंबे किती आवडतात ते, चला आता मी रोज एक आंबा खायला मोकळी. आणि मी काय म्हणते, इनफॅक्ट मी आत्ताच एक आंबा खाते
असं ती बोलत असते आणि आंबा घेत असते. इतक्यातच मानिनी तिला अडवते आणि म्हणते, "काव्या, काव्या, तुला आंबा नाही खाता येणार आहे. एकही नाही." तर तेव्हा काव्या विचारते, "पण ते का?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं आता पोटुशी आहेस तू. बाळासाठी ते उष्ण असतं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "म्हणूनच मी तुला सांगत होते ना कलिंगडचा ज्यूस पी. आता कळलं का तुला?" तर तेव्हा रम्यासुद्धा तिला म्हणते, "आता असंच होणार कलेक्टर मॅडम." म्हणजे मुद्दामूनच ती कलेक्टर वगैरे असा शब्द उच्चारते, कारण तिला त्रास व्हावा म्हणून. तर तेव्हा रम्या पुढं म्हणते, "म्हणजे आता आईसाहेब होणार ना आपण, त्यामुळे तुला जे आवडतं ते मिळेलच, याची काही खात्री देता येत नाही. काय आहे, पोटात ज्युनियर पार्थ आहे ना." असं म्हणून ते हसत असते आणि परत काव्याला म्हणते, "कलेक्टर मॅडम, खूप ॲडजस्टमेंट्स करावे लागतात बरं का आईला." आणि असं ती म्हणत असते. तर तेव्हा वसू आता नंदिनीला टोमणा मारते, "नंदिनी, तू खाऊ शकतेस बरं का आंबा. तू कुठे आई?" असं ती बोलत असते. तर तेव्हा नंदिनी तिचं वाक्य मध्येच खोडते आणि म्हणते, "मी कुठे? मी कुठे काय वसू आत्या?" आणि तेव्हा असं बोलत असताना वसू गप्पच बसते आणि तेव्हा नंदिनी परत तिला म्हणते, "मी कुठे? बोला ना वसू आत्या. मी कुठे आई होणार आहे? असंच बोलायचं होतं ना तुम्हाला?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं ते तसं नाही." तर नंदिनी म्हणते, "काळजी नका करू. होणार, मी सुद्धा आई होणार. दोन्ही बहिणींची एकदम धांदल कशाला? म्हणून मी थांबलीये. पण मी आई होईपर्यंत मी तर बाबा आंबा खाणार आहे." तर तेव्हा असं नंदिनीने म्हटल्यानंतर मानिनी तिला म्हणते, "नंदिनी, वा वा, मस्त मस्त. तू बऱ्याच गोष्टी करूनच दाखवतेस, पण काही काही गोष्टी ऐकून पण छान दाखवतेस हां." आणि असं हिने बोलल्यानंतर या रम्या आणि वसूला तर एकदम धक्काच बसतो. आणि मानिनी आता वसूला विचारते सुद्धा, "हो का नाही वसूताई?" तर तेव्हा वसू नाईलाजास्तव हो असं म्हणते सुद्धा. तर इतक्यातच आता पार्थ उठतो आणि म्हणतो, "मी काय म्हणतोय, मी आंबा खाऊ शकतो ना?" तर तेव्हा शारदा म्हणते, "हो, आता ती खाणार नाही म्हटल्यानंतर सगळे आंबे तुमचेच आहेत. हवे तेवढे खा." आणि आता म्हणजे हे यांचं सगळं असं छान चालू असतं, पण जीवा तर अजून धक्क्यात असतो आणि तो एकटाच मागे उभारलेला असतो. त्याच्याकडे कोणाचं लक्षच नसतं. तर तेव्हा आता पार्थ त्या पेटीमधला एक आंबा बाहेर काढतो आणि मुद्दामून काव्यासमोर धरत म्हणतो, "वा वा वा, फळांचा राजा." तर तेव्हा काव्याच्या तोंडाला तर पाणी सुटलेलं असतं आणि त्या आंब्याचा वास घ्यायचा प्रयत्न करत असते. तर पार्थ लगेचच तो आंबा आपल्याजवळ घेतो आणि त्याचा वास घेत बाजूला जातो आणि म्हणतो, "हापूस आंबा." आणि तो आंबा घेऊन जाऊन बसतो आणि म्हणतो, "पण यावर्षी मी सुद्धा आंबा नाही खाणार." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सगळ्यांना थोडं आश्चर्यच वाटतं. तर धनंजय आता विचारतो पार्थला, "पण का बरं?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "काही नाही हो, चेष्टा करतोय. आंब्या खाल्ल्यावाचून राहणार आहे का तो?" तर तेव्हा पार्थ मात्र सिरियस असतो आणि तो मानिनीला म्हणतो, "आई, चेष्टा नाहीये करत मी. बाळाची आई जर आंबा खाऊ शकत नसेल, तर बाळाचे बाबासुद्धा आंबे नाही खाणार. पण पुढच्या वर्षी आम्ही तिघे मिटक्या मारत आंबे खाणार आहे हां." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर मानिनी हसते आणि म्हणते, "वा वा वा वा." आणि पार्थ आता तो आंबा मानिनीच्या हातात देतो आणि म्हणतो, "घे, तू एन्जॉय कर." तर तेव्हा धनंजय पार्थला म्हणतो, "वा वा, जावई बापू वा, बायकोला कसं खुश करायचं ना हे तुमच्याकडून शिकायला हवं." तर शारदासुद्धा म्हणते, "खूप नशीबवान आहे माझी लेक, गुणी जावई मिळाला." आणि असं सगळं फक्त आता पार्थची तारीफ करत असतात आणि जीवाला मात्र सगळेजण पर्पजली इग्नोर करत असतात. तर मानिनी म्हणते, "हो आहे, पार्थ माझा गुणी तर आहेच." आणि आता जीवा म्हणजे तसाच एकटा बाजूला उभा असतो ना, तर तेव्हा नंदिनीचं लक्ष आता त्याच्याकडे जातं आणि तो आता नंदिनीला इशारा करतो आणि तो आतमध्ये निघून जातो. तर इतक्यातच मानिनी म्हणते, "बरं ठीक आहे, तुम्ही बसा, गप्पा मारा, मी पणं घेऊन येते." असं म्हणून ती आतमध्ये जाते. आणि तेव्हा त्या रम्या आणि वसूसुद्धा म्हणतात, "नाही, आम्हीसुद्धा आलोच." असं म्हणून त्यासुद्धा दोघी आता तिथून सटकतात. तर तेव्हा आता शारदा नंदिनीला म्हणते, "नंदिनी, अगं मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो ठीक आहे, बोलूयात ना." असं म्हणून ती थोडंसं बाजूला बघते. तर तेव्हा जेव्हा तिथं नसलेलं बघून तिला थोडंसं वेगळंच वाटतं आणि तेव्हा आता ती शारदाला म्हणते, "बरं ठीक आहे, चल आपण बोलूयात." असं म्हणून त्या दोघी आता तिथून जातात. तर तेव्हा काव्यासुद्धा आता धनंजयला म्हणते, "बाबा, मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं होतं." तर तेव्हा धनंजयसुद्धा काव्याला म्हणतो, "हो का? बरं ठीक आहे, चल." असं म्हणून ते दोघंसुद्धा आता प्रायव्हसीमध्ये जातात. म्हणजे त्यांना याच्यासमोर पार्थसमोर काही बोलायचं नसतं आणि ते दोघे आता आतमध्ये निघून जातात. आणि इकडे धनंजय आणि काव्या गेलेल्या असतात आणि तिकडे आता शारदा आणि नंदिनीसुद्धा गेलेल्या असतात आणि पार्थ मात्र आता इथे एकटाच बसलेला असतो. तर आता इकडे शारदा नंदिनीला म्हणते, "बाळा नंदिनी, मला आता म्हणजे कळलंय सगळं काही
आणि तू ना अजिबात खचू नकोस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही अगं आई, मी खरंच खचलेले नाहीये आणि तू काहीसुद्धा काळजी करू नकोस. आणि आम्ही आजच ना दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंटसुद्धा घेतलेली आहे." तर तेव्हा शारदा म्हणते, "ते सगळं काही ठीक आहे, पण सगळ्याच गोष्टींची उत्तरं सायन्सकडे नसतात अगं. काही गोष्टींसाठी ना वेगळे उंबरे झिजवावे लागतात." तर तेव्हा नंदिनी विचारते, "पण म्हणजे काय? मला काही कळालं नाही. काय बोलतेस तू?" तर तेव्हा आता इकडे काव्य आणि धनंजयमधलं बोलणं त्यांनी दाखवलेलं आहे. काव्याने धनंजयला काहीतरी सांगितलेलं असतं आणि तेव्हा त्याला धक्का बसलेला असतो आणि तो काव्याला म्हणतो, "काव्या काय, काय बोलतेस काय तू हे?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो बाबा काय चुकीचं बोलते मी? काव्याला बाळ ताईला बाळ हवंय, पण मला" असे ती म्हणत असते. तर तेव्हा धनंजय विचारतो, "तुला बाळ नकोय?" तर तेव्हा काव्या म्हणते, "असं नाही म्हणत आहे मी, पण आता कुठे मी IASच्या अभ्यासाची परत सुरुवात केलेली होती." असं ती बोलत असते. तर तेव्हा धनंजय सुद्धा तिला समजावू लागतो. म्हणतो, "काव्या ते होत राहील. देवानं दिलेलं दान नाकारू नकोस. लोकांना वर्ष जातं मूल व्हायला. तुला वेळेवरती बाळ होतंय तर कशाला वेडावाकडा विचार करतेस तू?" तर तेव्हा काव्या म्हणते, "बाबा मी कुठलाही वेडावाकडा विचार करत नाहीये. पण जाऊ देत ना, तुम्हाला नाही कळणार बाबा. आईशी बोललेलं बरं." असं म्हणून ती तिथून रागारागात निघूनच जाते आणि धनंजय मात्र विचारात पडतो. तर इकडे आता शारदाने नंदिनीला सांगितलेलं असतं आणि नंदिनी आता शारदाला म्हणत असे, "अगं ही आई तू काय बोलतेस तू? मी देवाला मानते, पण असं कुठल्यातरी मठात जाऊन उपास-तापास करून सगळं काही ठीक होणार आहे, असं आहे का?" तर तेव्हा शारदा म्हणते, "अगं शेवटी श्रद्धेचा प्रश्न आहे हा. सगळं जग मान्य न मानण्यावरतीच चालतं ना. आणि हे सगळं काही करून नुकसान तर होणार नाहीच आहे ना. आणि जर झालाच तर फायदाच होईल ना." तर तेव्हा नंदिनी आता म्हणजे हो असं म्हणत असते. तर शारदा पुढं म्हणते, तरी पण काव्याला दिवस गेलेत. त्यामुळे घरामध्ये सगळ्यांना आनंद झालाच असेल आणि काव्याचं बाळ आलं ना, की मग बघ घरामधलं सगळं काही वातावरण बदलूनच जाईल." असं ती एकदम आनंदाने नंदिनीला सांगत असते आणि इकडे बाहेर काव्य आलेली असते आणि ते सगळं काही त्यांचं बोलणं ऐकत असते. तर शारदा पुढं म्हणते, "बरं झालं काव्याने ना वेळेत चान्स घेतला ते. आणि तू तिला एक गोष्ट सांग, की म्हणावं बाकीच्या सगळ्या गोष्टींनंतर स्वतःची आणि बाळाची काळजी घे." आणि असं ती सगळं काही बोलत असते आणि काव्य आता इकडं ते सगळे काही ऐकते आणि मनातल्या मनात म्हणते, "मला वाटलं होतं आईला तरी माझी घालमेल कळेल." असं ती सगळं काही मनात विचार करते आणि तिथून ती बाजूला जाते. तर इकडे स्वयंपाकघरामध्ये पार्थ आंब्याच्या स्लाईस करत असतो आणि मानिनी तेव्हा तिथे येते आणि पार्थला म्हणते, "अरे वाह! 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 पार्थ, काव्याने जे तुला ट्रेनिंग दिले ना किचनचं ते वाया गेलेलं नाही म्हणायचं." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "सासू-सासरे म्हटलेत आंबे खा हो. मी म्हटलं कापून सगळ्यांच्या समोर ठेवावा, उचलतील सगळेजण एक-एक फोड." तर तेव्हा मानिनी विचारते, "आणि काव्या?" तर पार्थ म्हणतो, "त्यांचं काय सांगू मी?" असं म्हणून तो थोडासा अपसेट झालेला असतो आणि तेव्हा मानिनी विचारते, "म्हणजे काय?" तर तेव्हा पार्थ परत मूड चेंज करतो आणि "काय नाही, काय नाही" असं म्हणतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे काही नाही कसं, काहीतरी आहे. मी बघतेय काव्य खुश दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का?" आणि असं या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इतक्यातच ही जासूस रम्या जी असते ती परत येते मागे येऊन या दोघांचं बोलणं चोरून ऐकू लागते. तर मानिनीने विचारल्यानंतर पार्थ म्हणतो, "नाही आई, असं काहीसुद्धा नाहीये आणि काही असेल तर मी सांगेनच ना तुला." तर तेव्हा मानिनी म्हणते, "बरं ठीक आहे, तुम्ही डॉक्टरांच्याकडे कधी जाताय?" आणि मानिनीने असं विचारल्यानंतर पार्थ तर असं आश्चर्यानेच तिच्याकडे बघत असतो. तर मानिनी म्हणते, "असं काय करताय? अरे पहिल्या चेकअपसाठी डॉक्टरांच्याकडे जायला नको का? सगळ्या गोष्टी असतात. युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, फॅमिली हिस्ट्री, पहिली सोनोग्राफी हे सगळं काही करायला पाहिजे आणि डॉक्टरसुद्धा फिक्स होऊन जाईल. काव्याने सांगितलं नाही का तुला हे सगळं?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही त्यांना तरी काय माहिती ना?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "हां बरोबर आहे. तू काय कर आजच अपॉइंटमेंट घे आणि जाऊन या." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो ठीक आहे, आपलं सिटी हॉस्पिटल आहे ना तिथेच नेतो." "आणि तू येतेस का?" असं विचारतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, "मी कशाला?" "नको, मी नको. हे बघ तू जेव्हा ऑफिसमध्ये असशील, तुला खूप कामं वगैरे असतील ना, तेव्हा मी जाईन काव्याबरोबर. पण ही पहिली वेळ आहे ना, पहिली वेळ स्पेशल असते." तर तेव्हा पार्थ हो असं एकदम म्हणजे खुश होऊन वगैरे बोलत नाही. तो एकदम शांतपणानेच त्याचं उत्तर देतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे हूं काय हूं म्हणतोस? अरे प्रेग्नन्सीमध्ये ना बाबाने सुद्धा टेन्शन घ्यायचं नसतं. कळलं का? चेहऱ्यावरती दिसतंय तुझ्या."
तर तेव्हा पार्थ आता तिला एक आंब्याची फोड देतो आणि म्हणतो, "तू असताना मला टेन्शन घेऊ देशील का?" आणि या दोघांच्या मधलं बोलणं असं इकडे ऐकत असते ना ही रम्या, तर तेव्हा तिला थोडासा त्रास होत असतो. आणि त्यानंतर तिने जेव्हा ते सिटी हॉस्पिटलचं नाव ऐकलेलं असतं, तर ती लगेचच बाजूला येते आणि म्हणते, "सिटी हॉस्पिटल, आता बघ मी काय करते." असं म्हणून ती मोबाईल हातामध्ये घेते आणि विजयला फोन लावते आणि म्हणते, "हाय विजय, काय करतोयस?" असं म्हणून ती आता काहीतरी वेगळंच प्लॅनिंग करायच्या तयारीत असते मित्रांनो. तर आता इकडे मित्रांनो, जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ते डॉक्टरांना दाखवायसाठी आलेले असतात. तर तेव्हा नंदिनी आणि जीवा बसलेले असतात आणि समोर आता स्वामी समर्थांचा फोटो दिसल्यानंतर नंदिनी लगेचच त्यांना नमस्कार करते. पण जीवा मात्र नेहमीसारखा खुश नसतो. तो थोडासा अपसेटच असतो. कारण आता जे काही झालेलं असतं त्याचा त्रास त्याला होत असतो. आणि इतक्यातच आता डॉक्टर तिथे येतात आणि आता डॉक्टर नंदिनीला म्हणतात, "तुमचे आधीचे रिपोर्ट मी बघितलेले आहेत. त्यामध्ये 2 टेस्ट झालेल्या नव्हत्या आणि त्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहेत आणि त्याचे रिपोर्ट उद्यापर्यंत येतील." तर तेव्हा आता नंदिनी थोडंसं थांबते आणि जीवाला म्हणते, "तुम्हाला पण काहीतरी विचारायचं होतं ना?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, नाही, मला नाही काय विचारायचं आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो, असं का करताय?" म्हणजे त्याला विचारायचं असतं खरं, पण तो अपसेट झालेला असतो त्याच्यामुळे या गोष्टी सगळं काही तो टाळत असतो. तर नंदिनी असं म्हणत असताना जेव्हा तिला म्हणतो, "नाही मी काय करतो, मी गाडी काढतो, तू ये बाहेर." असं सांगून तो डॉक्टरांना सांगून तिथून बाहेर निघून जातो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा डॉक्टरांची परवानगी घेते. म्हणते, "ठीक आहे मॅम, थँक यू." असं म्हणून तीसुद्धा तिथून उठते आणि तीसुद्धा आता बाहेर येते. तर इकडे अगदी सेम पार्थ आणि काव्यसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि तेव्हा काव्या अपसेट असते. जसं इकडे जीवा अपसेट असतो तशी इकडे काव्य अपसेट असते आणि पार्थ आता काव्याकडे बघतच राहतो आणि काव्याच्या हातामध्ये फाईल असते आणि ती फाईल आता काव्या बघू लागते. तर तेव्हा आता पार्थ काव्याला विचारतो शेवटी, "काय झालं?" तर तेव्हा काव्या म्हणते, "हे वाचलत का तुम्ही काय लिहिले ते?" तर पार्थ विचारतो, "काय लिहिले?" तर तेव्हा काव्या म्हणते, "90 BPM." तर तेव्हा पार्थ विचारतो, "म्हणजे काय?" तर तेव्हा काव्या म्हणते, "बीट्स पर मिनिट." माझ्या पोटात आपलं बाळ आहे. 90 बीट्स पर मिनिट त्याचं हृदय धडधडतंय. असं ती म्हणजे एकदम वेगळा अनुभव घेत बोलत असते आणि म्हणते, "पार्थ, एक एक हृदय, माझ्याशिवाय एक हृदय माझ्या आत धडधडतंय. हे कसं?" असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "अगं चमत्कार, निसर्गाचा चमत्कार आहे तो आणि हा चमत्कार बायका 9 महिने आपल्या पोटात घेऊन वावरतात आणि काम करतात. तुम्हीही कराल." असं तो तिला धीर वगैरे देत असतो आणि तेव्हा आता काव्याच्या थोडंसं लक्षात येत असतं की पार्थला काय म्हणायचं आहे आणि काव्याला सुद्धा आता पार्थचा आधार वाटतो मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा आता चिडचिड करू लागतो आणि त्या आंब्याच्या पेट्या वगैरे ज्या असतात समोर ते बघून त्याला राग येत असतो. कारण त्याला आता कोणी विचारलेलं नसतं आणि तो म्हणतो, "या आंब्याच्या पेट्या कशाला सजवून ठेवल्या तिथे? एक काम करा ना, याच्यासाठी एक मस्त अशी मखर बनवून घ्या. गणपतीला बनवतो तसा आणि हे सजवा मस्तपैकी." आणि तेव्हा त्यानंतर मानिनीने जीवाला विचारल्यानंतर तो आता सांगू लागतो, "माझा पार्थदादाबद्दल अजिबात राग नाहीये. पण मी बाबा होणार नाही म्हणून माझं काहीच अस्तित्व नाही का? म्हणजे एक माणूस म्हणून, जीवा म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून काहीच काहीच नाहीये का?" आणि असं तो बोलत असताना आता नंदिनीला सुद्धा ते जाणवतं, की बाबा हे दोघेसुद्धा आलेले असतात ना धनंजय आणि शारदा. त्यांनी जीवाला काही विचारलेलंच नसतं. फक्त पार्थकडेच त्यांचं लक्ष असतं आणि ते जाणवल्यानंतर आता नंदिनीला सुद्धा थोडासा धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.